नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 12 जुलै 2026. आजपासून परत राज्यातला हवामान अंदाज येणार आहे. राज्यामध्ये आज 12, 13 आणि 14 तारखेपर्यंत आणखीन असंच हवामान कोरडं राहणार आहे. म्हणून हा राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा. पण राज्यामध्ये 15 तारखेच्या नंतर म्हणजे 15 जुलैपासून 15 जुलै 16 जुलैच्या दरम्यान मुंबईला पाऊस सुरू होणार आहे, नाशिकला पाऊस सुरू होणार आहे, पुण्याकडे पाऊस सुरू होणार आहे, कोकणात देखील पाऊस सुरू होणार आहे. म्हणून हा अंदाज मुंबई, पुणे, नाशिक त्या जनतेनं शेतकऱ्यांनी घ्यायचा. म्हणजे 15 तारखेला बऱ्याच भागामध्ये पाऊस सुरू होईल म्हणून हे लक्षात घ्यायचं. त्याच्यानंतर 15-16च्या दरम्यान राज्यामध्ये वेगवेगळ्या भागात म्हणजे पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खानदेश, मराठवाडा सगळीकडे म्हणजे 15 तारखेपासून दररोज वेगवेगळ्या भागात विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस सुरू होणार आहे. म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर 15, 16, 17 पर्यंत हे पाऊस चालत. पुन्हा त्याच्यानंतर हे पाऊस काय होणार आहे, 20 तारखेच्या नंतर परत आणखीन वाढणार आहे. मग 20 जुलैपासून परत मुंबईला जोरदार पाऊस सुरू होईल. 20, 21, 22, 23ला पुण्याकडे देखील जोरदार पाऊस सुरू होईल, नाशिककडे पाऊस सुरू होईल. राज्यात देखील पुन्हा काय होणार आहे, 20 जुलैच्या नंतर बऱ्याच ठिकाणी पाऊस सुरू होईल म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. पण विदर्भात, पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ, तर त्या शेतकऱ्यांनी खास करून हे अंदाज लक्षात घ्यायचा. विदर्भात मात्र 22 तारखेपासून 22, 23, 24, 25च्या दरम्यान विदर्भामध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार, काही ठिकाणी अतिवृष्टी होणार आहे. म्हणून हा अंदाज विदर्भातल्या शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा. मग सांगायचं झालं तर नागपूर जिल्हा, भंडारा जिल्हा, गोंदिया जिल्हा, चंद्रपूर, यवतमाळ, गडचिरोली, त्याच्यानंतर इकडं यवतमाळ, त्याच्यानंतर अमरावती ह्या परिसरामध्ये काय होणार आहे, 22, 23, 24, 25 दरम्यान काही काही ठिकाणी मुसळधार, कुठं अतिमुसळधार. वर्धा जिल्ह्यात देखील मुसळधार पाऊस पडेल म्हणून वर्ध्याकरांनी अंदाज लक्षात. भंडारा जिल्हा, नागपूर जिल्ह्यात देखील मुसळधार, अतिमुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. त्याच्यानंतर इकडं रामटेक त्या भागात तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात यायचा. विदर्भात समजा 21 तारखेच्या 22 तारखेपासून पाऊस सुरू झाल्याच्यानंतर एक लो प्रेशर आहे, ते चक्रीवादळ आहे. तर ते काय होणार आहे, मग ते असं विदर्भातून जात असताना मग ते अमरावतीकडे जाईल, अमरावतीला पाऊस पडेल. त्याच्यानंतर अकोल्याला पाऊस पडेल, बुलढाण्याकडे जाईल, हिंगोली, त्याच्यानंतर इकडे परभणी जिल्हा, नांदेड जिल्हा त्या भागात देखील पाऊस पडेल. त्याच्यामुळं तुम्हाला सांगू इच्छितो, ते जात असताना काय होणार आहे, महाराष्ट्रात मात्र इकडे रिमझिम पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. तिकडे मुसळधार पाऊस पडेल आणि इकडल्या भागामध्ये मराठवाडा झालं, या भागामध्ये काय होईल, रिमझिम पाऊस येईल म्हणून हे अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा. लातूर जिल्हा, बीड जिल्हा, धाराशिव जिल्हा, सोलापूर जिल्हा, बीड जिल्ह्याचा काही भाग, त्याच्यानंतर अहिल्यानगरचा काही भाग, त्या भागामध्ये काय होईल, तसं तर 15 तारखेला बऱ्याच भागामध्ये पाऊस दिसल, 15-16च्या दरम्यान येईल. पण 20 तारखेला मात्र 20, 21ला मात्र तिकडे देखील बऱ्याच भागामध्ये पाऊस आलेला दिसेल म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. पण त्याच्यानंतर हे जे 22-23ला जे नागपूर, पूर्व विदर्भात मुसळधार, अतिमुसळधार पाऊस पडेल, तर त्यावेळेस मात्र मराठवाड्यामध्ये काय होणार आहे, रिमझिम पाऊस राहणार आहे म्हणून हा अंदाज मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर खास करून नंदुरबार जिल्ह्यातले शेतकऱ्यांचे फोन आले. नंदुरबारकडे देखील 15 तारखेला 15-16च्या दरम्यान काही भागामध्ये पाऊस हजेरी लावणार आहे म्हणून नंदुरबार जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा. पण त्याच्यानंतर 20-21ला आणखी ते नंदुरबार जिल्ह्यातला देखील पाऊस पडेल. पण नंदुरबार जिल्ह्यात मात्र 22, 23, 24, 25च्या दरम्यान मात्र चांगला मुसळधार, अतिमुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून नंदुरबार जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा. कारण की नंदुरबार जिल्ह्यामध्ये शेवटच्या आठवड्यामध्ये जोरदार पाऊस पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. आणखीन त्याच्यामध्ये काय झालं की ज्या जिल्ह्यात अद्यापही पाऊस झालेला नाही त्याच्यामध्ये आणखीन 27 जुलै ते 5 ऑगस्टच्या दरम्यान पुन्हा एक प्रणाली तयार होईल आणि ते पाऊस आल्याच्यानंतर त्या भागात देखील पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. पण राज्यामध्ये मात्र 15 तारखेला म्हणजे 15 जुलै 16 जुलैच्या दरम्यान राज्यात बऱ्याच भागामध्ये पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. तो पाऊस सर्व दूर नाही, विखुरलेल्या स्वरूपात आहे, पण पाऊस सुरू होणार आहे. म्हणजे जे 8 जुलैपासून जे पाऊस बंद झालेला आहे तर ते पाऊस काय होणार आहे, 15 जुलैला परत सुरू होणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. मुंबई, पुण्याच्या जनतेने देखील अंदाज लक्षात घ्यायचा. मुंबई, पुणे, नाशिक तिकडे देखील काय होणार आहे, 15-16च्या दरम्यान पाऊस येणार आहे. पण 20 तारखेच्या नंतर तिकडे देखील जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. अचानक वातावरण बदल झाला तर लगेच एक उद्यमी दिला जाईल. आता जसं मुंबईकडे पाऊस पडला, समजा मुंबई पुणे तिकडे पडला
आता पावसाची वरुणराजाची बॅटिंग आता विदर्भाकडे, पूर्व विदर्भाकडे, मग नागपूर जिल्हा, भंडारा जिल्हा, गोंदिया जिल्हा, चंद्रपूर जिल्हा, अमरावती जिल्हा, बैतूल त्या परिसरामध्ये ते काय म्हणणार, अकोला ह्या परिसरामध्ये काय होणार आहे, वरुणराजाची म्हणजे अतिमुसळधार पाऊस तिकडल्या पट्ट्या पूर्व विदर्भात पडणार आहे, विदर्भात देखील पडणार आहे. म्हणजे 6-5-11 जिल्ह्यामध्ये तिकडे चांगला पाऊस पडणार आहे. त्याच्यानंतर त्याच्या बाजूचे लगतचे जिल्हे, नांदेड जिल्हा, यवतमाळ, नांदेड जिल्हा, हिंगोली जिल्हा, वाशिम जिल्हा, परभणी जिल्हा, मग तिकडं पाऊस पडल्यामुळे ह्या 2-4 जिल्ह्याला आणखीन थोडं जास्त पाऊस राहणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. ज्यांचे कोणाची शेतीचे कामं राहिलेली असेल तर तुम्ही आणखीन 14 तारखेपर्यंत करून घ्यावी, कारण की 15-16च्या दरम्यान राज्यात परत पाऊस सुरू होणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. 20च्या नंतर आणखीन ते पाऊस वाढत जाईल, 22च्या नंतर आणखीन जास्त वाढत जाईल. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. धन्यवाद.